दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी दिल्लीमध्ये सुद्धा मोर्चा काढला होता। याच मोर्चा संदर्भात कोणी काय म्हटलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावरील मोर्चा संसद परिसरातच अडवला गेला। निवडणूक आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। काँग्रेस देशात अस्थिरता पसरवतीये, राहुल गांधींचे आरोप आणि इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर भाजपची टीका। एक वैचारिक दिशाहीनता की और दुविधा की समूह कांग्रेस पार्टी और उसकी नेता राहुल गांधी बन चुके हैं। देश में एक अस्थिरता पैदा करने की एक सोची समझी रणनीति ये है। तर आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे, सत्य देशासमोर आहे, आम्हाला अचूक मतदार यादी हवी, राहुल गांधींची मागणी। तर केंद्र आणि सरकार आता घाबरलं आहे। मोर्चानंतर प्रियंका गांधी यांची ही टीका। एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है, क्योंकि सच्चाई देश के सामने है। और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। विरोधकांचा भारतीय संविधान आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही। निवडणूक आयोगानं 4 पत्र त्यांना दिली। तुम्ही जे सांगतायत ते शब्देवर येऊन सांगा, रोज खोटं बोलून पळून जायचं ते पळपुटे लोक आहेत। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर पुन्हा हल्लाबोल। या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही। रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आहे। निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहे का? बांधील नाही म्हणणं हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान। दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या होतीये, मतांची चोरी लपवण्याचा आटापिटा सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही। मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय? कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। केंद्र सरकारनं दिल्लीत जो तमाशा केलाय तो लांछनास्पद। दिल्लीमध्ये खासदारांना निवडणूक आयोगाकडे नेतो असं म्हणून सांगितलं आणि पोलिसात नेलं। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा। दिल्लीतला तो प्रसंग किंवा ती जी काही घटना आहे, सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगावरती चालले होते, त्यांना जाब विचारायला चालले होते, त्यांना पकडून बाजूला नेलं गेलं, अटक करण्यात आली। अमोल कीर्तीकरांची लोकसभेची जागा निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरली, संजय राऊतांचा आरोप। तर 50 ते 60 लोकसभा मतदारसंघांमध्ये घोटाळा झाल्याचाही दावा। तर आम्हाला चोर म्हणाल तर उत्तर देणारच, नरेश म्हस्केंची ही टीका। मध्ये आम्ही पुरावे दिले निवडणूक आयोगाला। हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे। निवडणूक आयोगावरती आमचा स्वतःचा विश्वास नाहीये। अमोल कीर्तीकरांची लोकसभेची जागा या लोकांनी कशी चोरली हे आमच्या समोर आहे। आम्ही चुकीच्या पद्धतीने निवडून आलेलो आहोत, अशा पद्धतीने जर अपप्रचार करत असतील तर आम्ही काय उत्तर द्यायची नाही? ही कुठली पद्धत आहे? निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, तुम्ही आम्हाला चोर म्हणणार आणि आम्ही त्याचं जर उत्तर द्यायला गेलं की म्हणणार निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं। हे लोक का उत्तर देत आहेत? माझ्या मतदारसंघातीलही डेटा मागवणार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी, लोकशाही वाचवण्यासाठी आपण लढणार, सुप्रिया सुळेंची माहिती। लोकसभा मतदारसंघात लोकसभा टू विधानसभा 1.5 लाख मतं, 1,60,000 मतं वाढली आहेत। आता मी हे प्राथमिक म्हणते, आज उद्यामध्ये मला पूर्ण डेटा येईल, तो मी तुमच्यावर शेअर करेन।